इथे कुठला राजकारणाचा प्रश्न नाही, महापालिका विषय नाही आहे. जिथे लोकांना असं वाटते की आपले प्रश्न प्रशासन स्तरावरती होत नाहीत, त्याचा पाठपुरावा करावा लागतो की नाही. तो पाठपुरावा करण्यासाठी ठाणे जिल्हा हे एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि ठाणे शहरामध्ये कलेक्टर, ग्रामीण, SP सर्व लोक इथेच असतात. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही योग्य ठिकाण असल्यामुळे हा दरबार इथे लोकांच्या संदर्भामध्ये घेतला जातो. आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की मागच्या 4 दरबारांमध्ये जे काही लोकांचे प्रश्न आले ते सर्व प्रश्न विविध स्तरावरचे होते. मग ते कलेक्टर स्तरावरचे होते, तहसीलदार स्तरावर होते, प्रांत तलाठी स्तरावर होते, MSB असतील, पोलीस कमिशनर लेवलवरती, ग्रामीण भागातले असतील, नगरपालिका, नगरपंचायत सर्व स्तरावरचे प्रश्न इथे मांडले गेल्यात. काही लोकांना मोबदला गेला नाही, काही लोकांचं शासकीय नोकरीचा विषय होते. हे मंत्रालय स्तरावरती, त्या खात्याच्या स्तरावरती पाठपुरावा करण्यासाठी लोकांना सातत्याने मंत्रालयात जाणं हे शक्य नाही. आणि म्हणून सरकारचे एक अंग म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी म्हणून नाईक साहेबांनी हे दरबार इथे घेतलेला आहे आणि त्याचा उपयोग लोकांना होतो असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. इथं उपयोग होतो, मात्र असे मस्तवाल अधिकारी झाले की त्यांची कामं होत नाही कारण त्यामुळे कुठेतरी जनताचा दरबार त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की आमचा काम संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून होत नाही, काही निमित्तानं त्याला उशीर होतोय, तर त्याचा पाठपुरावा करणं हा या जनता दरबाराचा विशेष महत्त्व आहे. आणि लोक आपले विषय घेऊन येतात. एखाद्याचा विषय छोटा असतो, तो एकाच फोनवरती होतो. काही लोकांचा त्यांना आदेशित करावं लागतं संबंधित लोकांना. परंतु आमच्या असं लक्षात आलं आहे की 50 ते 60% लोकांचे प्रश्न या दरबारामध्ये आल्यानंतर सुटलेले आहेत. आणि ह्या फक्त संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांचे प्रश्न सुटल्यात पेरणीच पत्र दिलेले आहेत की धन्यवाद, आपल्यामुळे हे कार्यक्रम हा आमचा विषय होता. गेल्या 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जे काय असेल. आणि मला वाटतं की हीच सरकारची प्राथमिकता आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि तिन्ही पक्ष मिळून हे सरकार पुढे घेऊन चाललं. मंत्री म्हणून आपली जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक मंत्र्यांनी दरबार घ्यावेत असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्याच दरबाराच्या वेळेस आपल्याला कल्पना असेल त्यांनी स्पष्ट केलं की मंत्र्यांनी दरबार घेतलं तर काही त्याच्यामध्ये अडचण नाही. त्याच्यामुळे काही लोक राजकारण करतात आणि आम्हाला त्याच्यात काही जायचं नाही. आमचा एकच उद्देश आहे लोकांचे प्रश्न सोडवणे. राजकारणी लोक म्हणतात खासदार नरेश म्हस्के यांचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जनता दरबार घ्यायची गरज नाही आहे. आता जनता अशी त्यांच्याकडे येते, त्यांना जनता दरबार घ्यावा लागतो. नवी मुंबई असेल या ठाणे असेल या पालघरमध्ये कुठेतरी युतीमध्ये कुठेतरी तर फूट पडली काय म्हणतात. नाही तो ऐच्छिक विषय आहे ना. जनता दरबार घेणं हे काही त्याला काही कंपल्शन नाही आहे. तो प्रत्येक मंत्र्याचा ऐच्छिक विषय आहे. आणि नाईक साहेब 30 वर्ष दरबार जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून लोकांना समाधान मिळते की आमचा प्रश्न मंत्रालयात जाणं किंवा इतर त्या ठिकाणी जाणं पेक्षा जर मंत्र्यांची जर तिथे सांगितलं आणि जर तो दबाव चांगलं काम करण्यासाठी त्या अधिकाऱ्यावरती पडला आणि तो अधिकाऱ्याने लवकर काम केलं तर लोकांचाच प्रश्न सुटत नाही. दरबारामध्ये काय आहे मला सांगा. लोक आपले निवेदनं घेऊन येतात, त्यांचे प्रश्न मांडतात, त्यांचे विषय मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं जातं. तो अधिकारी सांगतो 1 महिन्यात होईल, 15 दिवसात होईल. आणि जर 1 महिन्यात 1 वर्षाचं काम 1 महिन्यात जर होत असेल, झालं नाही 1 वर्ष, 1 महिन्यात होत असेल तर त्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेतृत्व मंडळीने आहे ना हा विषय राजकारण न समजता खऱ्या अर्थानं सेवा म्हणून समजावी. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते, आता माननीय उपमुख्यमंत्री आहेत. ते सुद्धा चांगलं काम करून लोकांचे प्रश्न सोडवतात. परंतु याचा अर्थ असा नाही होत की इथे कुठेतरी त्याच्या स्पर्धा काय असणार आहे. त्याच्या स्पर्धेचा काही विषयच नाही आहे. परंतु काही त्या ठिकाणी वार्ताहर किंवा प्रिंट मीडिया, प्रेस मीडिया यांनी जे काही गोष्टींच्या माध्यमातून दिलेलं आहे ते मला वाटतं ते योग्य नाही आहे. त्याच्यामध्ये अशी कुठलीही स्पर्धा नाही. मला असं वाटतं की याच्यातून लोकांचे प्रश्न सुटावेत हाच एकमेव मोठ आहे. निवडणुका जवळ येत आहेत, भाजपची लोक अनेक लोक नाराज आहेत. उदय सावंत म्हणतात की नवी मुंबईमध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. भाजपची लोक म्हणतात ठाण्यामध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मला वाटतं येणाऱ्या काळात युती म्हणून लढणार का वेगळे लढणार असं संपर्क 100% म्हणणं आहे की आम्ही एकला चिरोचा सहारा देणार. 100% महायुती
म्हणून लढवावी असा सर्व वरिष्ठ श्रेष्ठ पातळीवरचा विषय आहे. परंतु जर उद्या कुठल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये अशी जर मागणी तिथल्या स्थानिक जे नेतृत्व आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी जर सांगितले की बाबा आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तो विषय नाईक साहेब बोलले की मी माझ्याकडे कळवलं तर मी वरिष्ठांना कळवेन ना. शेवटी अंतिम निर्णय हा वरिष्ठ घेणार. त्याच्यामुळे महायुती व्हावी आणि सर्वांनी एकत्र जावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. पण जर तिथे कुठे अन्याय होतोय असं जेव्हा वाटलं आणि जर त्यांनी वरिष्ठ निर्णय घेतील ना याच्यामध्ये, वरिष्ठांना वाटलं की नाही खरोखर अन्याय होतो, तर वरिष्ठ निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं. आणि मग तिथे भारतीय जनता पक्ष जिथे शक्य नाही आहे त्या ठिकाणी मग त्यांना शेवटी एकटं लढण्याशिवाय पर्याय नाही. नोव्हेंबरमध्ये असलेल्या इतर ठिकाणी जे आहे ते कामं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेच केले असं खासदार नरेश मस्के म्हणतात. कुठेही यांनी वनमंत्री असतील गणेश नाईक यांनी कुठेही कामं केलेली नसली तर थेट त्यांचा आरोप. मला वाटतं इलेक्शन येणार आहे ना 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये, लोक दाखवतील कोणी कामं केलीत कोणी कामं नाही केली. मी बोलण्यापेक्षा लोक मतदारांनी दाखवून देतील असं आम्हाला वाटतंय. आणि मागची 30 वर्ष ही महानगरपालिका गणेश नाईकांच्या हातामध्ये म्हणजे काय, गणेश नाईक हे काय देव नाही आहे किंवा मोठं काहीतरी कोणी हे नाही, ते काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्या शहराचं मान या पूर्ण देशाने बघितलं ना. नंबर 2ची महापालिका गेली 15 वर्ष आहे. तर मला वाटतं असंच उगाचच की ते त्यांना बक्षिसं मिळत नाहीत. आमचं म्हणणं सर्व नेतृत्वाने आपापलं शहर चांगलं करावं. नवी मुंबईचे आम्ही भूमिपुत्र स्थानिक असल्यामुळे त्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. आणि भविष्यामध्ये ही महानगरपालिका अजून नंबर 1ची करण्यासाठी गणेशजी नाईक हे पूर्ण प्रयत्नशील आहेत. संदीप नाईक परत स्वयंभू करत आहेत. त्यांचं काम कुठेतरी खूपच आहे का? संदीप हे नाईक जेव्हा काम हे पक्ष नेतृत्व ठरवेल, पक्ष नेतृत्व ठरवेल. त्यांचं काम कुठेतरी खूपच आहे का युतीमध्ये? नाही ना, असं अशा प्रकारचं बघा, असं कुठेही कुणाचं खुपत नाही आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय गणेशजी नाईक साहेब, हे सर्व मंत्रिमंडळ, हे सर्व लोकांची कामं करत आहेत. मला वाटतं हे सर्व एकत्र राहू नये अशी काहीतरी कोणाच्या तरी पोटात दुखतंय आणि आमच्यामध्ये आग लावण्याचं काम या ठिकाणी केलं जातं असं आम्हाला स्पष्ट वाटतं. त्याचा घडा टाकला जातो. हा, मिठाचा खडा 100% नाही तर आम्हाला काय करायचं. आज आम्ही काय विरोधात आहोत का? आम्ही काय विरोधी पक्ष आहोत? आम्ही एकाच सत्तेमध्ये महायुतीत आहोत. त्याच्यामुळे कुठेही आमच्यामध्ये मनमुटाव नाही आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष या ठिकाणी सत्ता झाली. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाचं नेतृत्व हे मान्य करूनच सर्व आम्ही पुढे जातो. 14 गावांवरनं वाद सुरू झालेला आहे. 14 गावं जी आहेत ती मुख्यमंत्री येत असताना कुठेतरी राज्य सरकारने नगरविकास विभागाने त्यांना निधी दिलेला आहे. त्यामुळे कुठे भाजपने आघाडी 100% त्या ठिकाणी नाराजगी आमची आहे. 14 गावं ही नवी मुंबई महापालिकेत फार पूर्वी होती. त्याच्यानंतर आता घेताना 14 गावांचं फक्त 10-15 हजार लोकसंख्या असलेल्या मतदारांचे आता आमचे 20 लाख आणि 10-15 हजार किती फरक आहे. अच्छा, त्या 14 गावांना नवी मुंबईत येण्यासाठी एक तर ठाणे महापालिकेतून यावं लागतं किंवा पनवेलमधून यावं लागतं. म्हणून तिथल्या काही स्थानिक लोकांनी सुद्धा या संदर्भात सांगितलं की बाबा भौगोलिक विषमता आहे. पण ठीक आहे, आता या ठिकाणी इलेक्शन होणार आहे. आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी सरकारनं कुठलंही जेव्हा गावं एखाद्या महापालिकेत ते लोक स्थलांतर करतात तेव्हा राज्य सरकार पैसे देत असते. 6,500 कोटी रुपये ही नवी मुंबईची जनता कशाला देणार हो? शेवटी तो निर्णय कोणाचा आहे? तो राज्य सरकार. तर मला असं वाटतं की राज्य सरकारने 6,500 कोटी दिले तर कोणाला काय वाद व्हायचा विषय येत नाही. आणि ते मांडलं पाहिजे ना. शेवटी नवी मुंबईच्या जनतेचे 6,500 कोटी नवी मुंबईच्या जनतेचं कामाचे प्रश्न त्या ठिकाणी का दे? हा जो तिथं जनतेचा प्रश्न आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही देणारच त्या ठिकाणी त्याला पाठिंबा ना. आणि 14 गावांचं ती वेगळी नगरपालिका करा, त्यांना वेगळं राज्य सरकारने सेवा सुविधा न देण्याच्याबद्दल कोणाचा विरोध असण्याचा प्रश्न येत नाही. चांगली नंबर 1ची नगरपालिका करा नंतर आणि केलंच पाहिजे. आणि हे राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि नाईक साहेब हे सर्व मंत्री लोक ही तो परिसर सुद्धा चांगला करणार.